जागतिक महिला दिन, लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, चष्मा नको आता चष्मा घालवा कायमचा, कॉन्टुरा व्हिजन, मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत, दिनांक 11 आणि 12 मार्च 2023, नाव नोंदणी आवश्यक. डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्रसेवा, दृष्टी साजरी करा. वर्धमान माणिक चौक, अहमदनगर. संपर्क 88 88 98 22 22 आणि 91 12 28 86 11. नमस्कार, संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागर उत्सल. जेऊर येथील यशस्वी प्रीस्कूल हे सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम हे राबवत असतात. आज आपण या शाळेचा
नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील यशस्वी अकॅडमी संचलित यशस्वी प्री स्कूलने पंचक्रोशीत आपल्या कार्यकर्तृत्वातून शिक्षण क्षेत्रात वेगळाच ठसा निर्माण केला आहे. जेऊर प्री स्कूलकडे सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवणारे माहेरघर म्हणून पाहिले जाते. वर्षभर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबवणारे एकमेव स्कूल म्हणजे यशस्वी प्री स्कूल जेऊरचे नाव घेतले जाते. अनुभवी उच्च शिक्षित शिक्षक, उत्तम प्रशासन, सुसज्ज इमारत, निसर्गरम्य वातावरण, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम, खेळ, सर्व सण उत्सव, महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, सर्व वर्गांमध्ये CCTV कॅमेरे, कडक शिस्त, आरोग्य, संचालिका अनुरिता शर्मा, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार, प्राचार्य सौ मनीषा पवार यांचे योग्य मार्गदर्शन यामुळे येथे घडत आहेत सर्व गुणसंपूर्ण विद्यार्थी. शिक्षण क्षेत्रात मुलांचा पाया भक्कम झाला तरच विद्यार्थी पुढे यशस्वी होतात. त्यामुळे नर्सरी, LKG, UKG या वर्गाकडे खास लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यात येतो. हसत खेळत शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची गोडी निर्माण होते. प्रत्येक शनिवारी डान्स, म्युझिक, खेळ यांचे खास प्रशिक्षण देणारे हे एकमेव स्कूल आहे. तसेच सुंदर हस्ताक्षर, उत्तम वक्तृत्व आणि सराव परीक्षा यासाठी विशेष नियोजन. यामुळे यशस्वी प्री स्कूल जेऊरने पंचक्रोशीत शिक्षण क्षेत्रात चांगलाच नावलौकिक मिळवला आहे. मर्यादित प्रवेश दिले जात असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांवर शिक्षक तसेच प्रशासनाचे लक्ष असते. पाल्याबाबत पालकांशी वारंवार संवाद साधण्यातही स्कूल आघाडीवर असून पाल्याच्या प्रगतीसाठी पालकांना सहभागी करून घेण्याचे कसब यशस्वी प्री स्कूलच्या प्रशासनाने आत्मसात केले आहे. त्यामुळे येथे प्रवेश घेऊन पालकही निश्चित राहत आहेत. नूतन वर्षाच्या नर्सरी, LKG, UKG प्रवेश प्रक्रियेला जेऊर प्री स्कूल येथे सुरुवात झाली आहे. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगा को डर जाएंगे, बाहर निकाला तो मर जाएंगे, पानी में डाला तो जी जाएंगे, सारा पानी पी जाएंगे. ये लेन गो कम करे बाय दीदी के वो लेन गो तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएंगी, पानी डालो तो जल जाएंगी, सारा पानी पी जाएंगी. Twinkle little star, how I wonder what you are, once you had like a diamond in the sky. Mitu mitu tota, tarum tota, laal michi tota, ram ram chillata. Come again another day, little choo-choo wants to play, rain go away. नमस्कार, नगर संघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागद उस्सल. आज जेऊर येथील यशस्वी प्री स्कूलमध्ये मी आलेलो आहे आणि त्या ठिकाणच्या मुख्याध्यापिका मनीषा पवार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की या ठिकाणी कशा पद्धतीने शाळा भरवली जाते, या ठिकाणी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने घेतली जाते. मॅडम, तुमचं नगर संघर्ष न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. मला सांगा की कशा पद्धतीने, कारण की ग्रामीण भागामध्ये तुमच्या सगळ्या शाळा चालू आहे, ग्रामीण भागामध्ये शाळा काढण्याचं कारण काय? कारण की आता आपण पाहिलं तर शहरामध्ये म्हणजे विद्येचा बाजारच मांडला गेलेला आहे, परंतु तुम्ही ग्रामीण भागाकडे चाललेले, त्याचं कारण काय? यशस्वी प्री स्कूलच्या संचालिका सौ अनुरिता शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्री स्कूल जेऊरची शाखा कार्यरत आहे. तर या शाखेमध्ये सुरुवातीपासूनच लिमिटेड सीट्स घेतले जातात आणि प्रत्येक क्लासमध्ये 20 मुलांची लिमिटेशन असते. वैयक्तिक मुलांकडे लक्ष दिले जाते, मुलांच्या आरोग्याकडे आणि स्वच्छतेकडेही लक्ष दिले जाते. ग्रामीण भागातील मुलांना चांगले व्यासपीठ तयार करण्याचे काम आपली यशस्वी प्री स्कूल करत आहे. प्रत्येक वर्गात 20 मुलांनाच ॲडमिशन दिले जाते. प्रत्यक्षात प्रत्येक वर्गामध्ये 50 मुलांना ॲडमिशन आपण देऊ शकतो, परंतु प्रत्येक वर्गात 20च मुलांना ॲडमिशन दिले जाते, कारण शिक्षकांचे त्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष राहावे म्हणून आपण तो प्रवेश दिला जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यासाठी प्रत्येक गावात आपण
पोहोचतो आहे आणि आपला हाच प्रयत्न असतो की मुलांना उच्च शिक्षण आणि शेतकरी बांधवांची मुलं आहेत या शिक्षण संस्थेमध्ये, तर त्या मुलांना गावागावातून चांगले विद्यार्थी घडावेत आणि त्यांना चांगले प्रकारचे शिक्षण दिले जावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. निश्चित आपण जर का पाहिलं तर ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी यशस्वी अकादमी जी आहे, यशस्वी प्रीस्कूल आहे, ती प्रयत्न करत आहे. आता जेऊरमध्ये जर का आपण आलो तर या ठिकाणी ससेवाडी आहे, धनगरवाडी आहे, इकडं मांजरसुंबा, पिंपळगाव, माळवी असे गावं आहेत आणि या गावातल्या मुलांना या ठिकाणी चांगलं शिक्षण, या ठिकाणी उच्च शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलांना आणण्या नेण्यासाठी वाहन व्यवस्था म्हणजे ज्याला स्कूल बस आपण म्हणतो तीसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळण्यासुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे की एखाद्या मुलाला कंटाळा आला, त्याला वाटलं की मला खेळावंसं वाटतं आहे, तर ते मुलं त्या ठिकाणी जाऊन आपला खेळूसुद्धा शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणचा जो स्टाफ आहे तो अतिशय दर्जेदार आहे, स्टाफ अतिशय प्रेमळ आहे. कारण की अचानकपणे येऊन आपण जेव्हा या ठिकाणी पाहणी केली त्यावेळेस लक्षात आलं की प्रत्येक विद्यार्थ्यांकडं प्रत्येक शिक्षक हा अतिशय प्रेमाने, जसं आपली माय, आपली आई मुलाला माया लावते, आपली आई ज्या पद्धतीने मुलावरती प्रेम करते त्या पद्धतीने या ठिकाणचे शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांवरती प्रेम करत असतात. आणि त्यामुळेच या ठिकाणचे जर का विद्यार्थी आपण बघितले, आपण फुटेजमध्ये बघू शकतो की आपण जर का बालवाडीमध्ये मुलाला टाकलं तर मुलगा हा नेहमी रडत असतो की घरी जाण्यासाठी त्याचा आग्रह असतो. परंतु ह्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर मुलांचा आग्रह घरी जाण्यासाठी नसतो, तर त्याला शाळेमध्येच बसावं वाटतं, त्याला या ठिकाणी शिकावं वाटतं. कारण की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी घेतल्या जातात. प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर महापुरुषांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्रीय संस्कृती काय हे समजून सांगण्याचं काम ही शाळा करत असते. आणि त्या पद्धतीने वेशभूषा ज्या असतात त्यासुद्धा करून यायला विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की जेणेकरून आपल्या महापुरुषांचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 365 दिवसापैकी 100 दिवस तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या शाळेमध्ये असतात. त्यामुळं विद्यार्थ्यांवरती खऱ्या अर्थाने संस्कार हे ह्या शाळेमध्ये घडत आहे. यशस्वी प्रीस्कूलमध्ये मी आलेलो आहे जेऊर येथे, आणि त्या ठिकाणी आल्यानंतर एक वातावरण बघितलं, अतिशय सुंदर असं वातावरण होतं. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंद होता आणि नेमकं काय चाललं आहे त्या स्कूलमध्ये ते पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या ठिकाणच्या सर्व शिक्षक यांच्याशी आम्ही चर्चा करण्याचा आज प्रयत्न करणार आहोत की नेमकी ही स्कूल जी आहे ती कशा पद्धतीने चालते. मॅडम पहिलं तुमचं नाव सांगा आणि कशा पद्धतीने. माझं नाव दीपा पवार. मी ड्रॉइंगच्या ॲक्टिव्हिटी घेते स्कूलमध्ये. तसेच आपल्या स्कूलमध्ये सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटी राबवल्या जातात, ज्याच्यामध्ये फ्रूट वीक असेल, आपलं व्हेजिटेबल वीक असेल, कलर्स वीक असेल. यामध्ये फ्रूट वीकमध्ये आपण मुलांना काल आपण पाहतो की मुलं फळं खाण्याचं कंटाळा करतात, तसेच सर्व भाज्या खाण्याचे कंटाळा करतात. तर त्यासाठी आम्ही मुलांना टिफिनमध्ये त्या भाज्या आणायला सांगतो, ते फ्रूट्स आणायला सांगतो, म्हणजे की मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न राहता प्रत्यक्ष त्या भाज्या त्यांच्या खाण्यात येतात किंवा फळं असतील ते खाण्यात येतात. मग आम्ही त्यानुसार टाईम टेबल देऊन मुलांना त्या भाज्या त्यांच्या डब्यामध्ये आणायला सांगतो, म्हणजे त्यांना ते पौष्टिक आहारही मिळतो आणि त्या फळांचं महत्त्वही समजून सांगतो. त्या दृष्टीने मग प्रयत्न करतो की मुलांनी सर्व प्रकारच्या भाज्या खाव्यात, फळं खावेत. तसेच आपल्याकडे कलर्स वीक सेलिब्रेट करतो, तर त्याच्यामध्ये मुलांना त्या प्रकारचा ड्रेस घालून यायला सांगतो. तसेच सर्व टीचरही जो कलर आपण डिसाईड केला असेल, जे टाईम टेबल असेल त्यानुसार तो कलर घालतो. हां, म्हणजे या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर ॲक्टिव्हिटी अतिशय चांगल्या आहे या शाळेमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जे आपण पाहतो की आपल्या घरी आपला मुलगा असेल तो जेवण करताना खूप तकतक करत असतो, परंतु ज्यावेळेस सर्व विद्यार्थी त्या पद्धतीने डबे जर का शाळेत आणणार असतील आणि एकत्र बसून जर का जेवण करणार असेल तर त्यावेळेस एक आनंद वेगळा असतो. कारण की आपण ज्यावेळेस एकत्र जेवण करतो त्यावेळेसची जी मजा असते किंवा एकमेकांचं आपण शेअरिंग जेव्हा करतो ती जी मजा असते ती मजा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळते आणि त्यामुळे विद्यार्थी पौष्टिक आहाराकडं वळला जातो ऑटोमॅटिक. दुसऱ्या मॅडम आपल्याजवळ सोबत आहे. मॅडम पहिले नाव सांगा. मी टीचर दीपाली टीचर. क्लासमध्ये म्हणजे मुलांकडं ज्या वेळेस असं लक्ष द्यायचं असतं ते एकदम आम्ही वैयक्तिक लक्ष देतो की त्यांचं नेल्स कट करणे, हेअर कट, ते सगळं त्यांच्याकडं असं बघत असतो. आणि अभ्यासात पण म्हणजे त्यांना जर काही मनामध्ये भीती असेल त्यांच्या घरच्यांची तर आम्ही प्रेमाने जवळ घेऊन त्यांना असं नाही का सांगतो की नाही का की असं कर बाबा तसं, म्हणजे व्यवस्थित त्यांच्याकडे एकदम जातीने लक्ष देऊन त्यांचा अभ्यास पण घेतला जातो. आणि त्यांना असं विविध ॲक्टिव्हिटीमध्ये पण नाही का भाग घ्यायला प्रोत्साहित करतो. मॅडम तुम्ही काय सांगताल कशा पद्धतीने आता तुम्ही टीचर लोक, कारण की घरामध्ये जर का आपण विचार केला तर एक मुलगा सांभाळणं मुश्किल होतं. तुमच्या शाळेमध्ये नेमके एका वर्गात किती मुलं आहे, काय तुम्ही कसं करता? मी अंजली टीचर बोलते. सर, हल्ली मुलं स्कूलमध्ये यायला घाबरतात आणि हल्लीचं युग कसं मोबाईलमध्ये सगळे गुरफटलेले आहेत
आणि मुलांना शाळेत यायचा कंटाळा आहे. तर आम्ही स्कूलमध्ये आल्यानंतर त्यांना खेळाच्या मैदानाने खेळाची पूर्ण माहिती देतो आणि त्यांना त्यांच्या एजनुसार खेळण्यासाठी प्रोत्साहित करतो. म्हणजे बुक बॅलन्स असेल किंवा मुलांना ॲक्टिव्हिटी असतात जे हेड शोल्डर ते पूर्ण ॲक्टिव्हिटीद्वारे दाखवले जाते. त्यांची ओळख करून दिली जाते, पूर्ण बॉडी पार्टची ओळख करून दिली जाते. त्यानंतर मुलं स्कूलमध्ये आल्यानंतर घरी जायचा फोर्स करतात. मग त्यांना घरी न जाणता स्कूलमध्ये कसं गुंतवून ठेवलं जातं त्याकडे आम्ही म्हणजे व्यवस्थित लक्ष देतो. निश्चितच जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण ज्या टीचर आहेत त्या या ठिकाणी आहेत, त्या विद्यार्थ्यांकडे जर का आपण पाहिलं तर अतिशय लक्ष देतात. या ठिकाणी मी वर्गामध्ये गेलो त्यावेळेस मी विचारलं की बेंच तर जास्त आहे परंतु त्या ठिकाणी विद्यार्थी कमी होते. तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं की आम्ही लिमिटेड विद्यार्थी या ठिकाणी घेतो, फक्त 20 विद्यार्थ्यांना एका वर्गामध्ये आम्ही बसवलं जातं आणि प्रत्येक वर्गामध्ये जर का आपण पाहिलं तर कूलर लावण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांकडं शिक्षक स्वतः जातात, स्वतः त्यांच्या वह्या चेक करतात, त्यांचं होमवर्क चेक करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी जे असतात, जे लहान लहान मुलं आहे जर का आपण पाहिलं तर त्यांना बाहेर घेऊन बसतात, त्यांच्याकडून ड्रॉईंग काढून घेतात, त्यांना कलरचं महत्त्व ह्या ठिकाणी समजून सांगितलं जातं. कुठेही जाऊ नका, पात्रा नगर संघर्ष न्यूज 24 तास. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.